2022 पासून आपल्याला माहिती आहे, आता 3 वर्ष झाली कुठल्याही निवडणुका झालेल्या नाहीत. काही नगरपालिकेची मुदती आधी संपलेली आहे. जेडपीची मुदत संपली 2022 ला. गेले 3-3.5 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेसह काही ग्रामपंचायती असतील, नगर परिषद असतील आणि जिल्हा परिषद असतील, यांचा सगळा कारभार हा शासनाने नेमलेल्या प्रशासकाकडे आहे. आज इथे कोणी जेडपी सदस्य नाही, कोणी सभापती नाही, कुठलाही त्या प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आज पूर्णपणे त्या प्रशासकीय अधिकारी म्हणजे हे प्रशासक हे सरकारचे वसुली अधिकारी आहेत, त्याचा मला स्पष्ट आरोप आहे. यांच्या माध्यमातून एसीच्या खोलीत बसून त्या ठिकाणी अखंड जिल्ह्याचं नियोजन केलं जातं. कुठल्या ठिकाणी पैसे द्यायचे, कुठं काही निधी मंजूर करायचा, हे आज आम्ही ठरवत नाही, प्रतिनिधी ठरवत नाहीत. तो कुठल्याही पक्षात असो, ते ठरवायचं काम तो प्रशासक करतो आणि त्या माध्यमातून प्रशासक येतो 3 वर्षात एकदा. त्याला या ठिकाणी कोल्हापुरात बसून गोकुळच्या वाड्यावरती कशाची सुविधा दिला पाहिजे, चंदगडच्या पलीकडच्या वाड्यावरती त्याला कसली सुविधा पाहिजे हे त्याला माहिती नसतं. तरी सुद्धा हे सगळे पैसे खर्च केले जातात. आपल्या माहिती असेल, बघितलं पेपरला वाचलं असेल की एक भ्रष्ट अधिकारी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला त्या बाबतीमध्ये निलंबित झालेला आहे. याचा अर्थ गेल्या या 3-3.5 वर्षामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण आपल्या महाराष्ट्राची वाट लागलेली आहे आणि त्यामध्ये प्रतिनिधींना त्या नियोजनामध्ये कष्ट भाग घेत आलेले. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.